होणार पोरं नाही ऐकणार. आता आम्ही ऐकायचं बाकी आहे. तर गाईज आमच्यामुळे थोडं लेट झालंय. एक्स्ट्रीमली सॉरी. अजून 5 जण येतील त्यांनी पाया पडावं. त्याला कसं आणणार. तर हेलो गाइज, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है साई रंधन ब्लॉग. तर गाइज आता आम्ही जातोय टिकलेश्वर झालं की मग सप्तेश्वर पण बघू. जाता येताना झालं तर करू. तर म्हणजे आम्ही वाडीतलेच पोरं आहोत, म्हणजे मित्र लहानपणीचे. तर आम्ही जातोय. तर आपल्यासोबत आहे गण्या, बघू शकता. गण्या अजून कॉलिंगवर आहे. कोण येत आहेत कोण नाही. पोरांचं काम याच्यावर दिलेलं आहे. कोण येणार आहेत कोण नाही याच्यावर सर्व कॉन्टॅक्ट आहे. तर गण्या ते कॉन्टॅक्ट करतोय, बघू शकता तुम्ही. गण्याचा कॉन्टॅक्ट चालू आहे. कोण येणार आहे कोण नाही त्याच्यासाठी आम्ही गण्याला निवडलेला आहे. तर काय आपण आहे, मोठू पण आहे, हर्ष आणि हा गणी आहे. बघा चिल्ला आहे, गण्या चिल्ला आहे. गाईज हे आमचं वाडीतील मंदिर आहे मारुती रायाचं. इथे पोरं येणार आहेत. पुढे इथे थांबूया का पुढे थांबूया. तर गाईज बघू शकता आम्ही लवकर आलोय. आम्हाला अर्धा तास झाला इथे थांबलोय. आणि हे आता येत आहेत ना, कधी पण कुठे पण जायचं असलं ना यांचं कधी पण लेटच असतं. काय का नाही, यांचं कधी पण लेटच असतं ना. का हा त्याला शिव्या घालतील म्हणून तो काय सांगत नाही. बघू अजून किती टाइम थांबायला लागतोय. भावाला कशाला घेतलेला उगाच कामाशिवाय. हा काय जो आलाय भावा येतोय. जाऊया बोलतोय भावा येतोय. अजून एवढे जण जमलोय. अजून 2 जण येत आहेत. अजून किती जण येत आहेत. 7-8 जण बाकी आहेत. आजू बोलतोय गाड्या नाही म्हटल्या तरी 5-6 गाड्या होतील. 5-6 गाड्या राडा होणार पोरं नाही ऐकणार. काय परत बघ. राडा होणार पोरं नाही ऐकणार. आता आम्ही ऐकायचं बाकी आहे. गाईज आमच्यामुळे थोडं लेट झालंय. एक्स्ट्रीमली सॉरी. अजून 5 जण येतील त्यांनी पाया पडावं. आता नको घरात आहेच काय मला झोडा की बाजू. तर गाईज आम्ही फायनली निघालोय. हा बघू शकता आमचा संगमेश्वर डेपो आहे. नवीनच झालाय. आणि पब्लिक आता मुंबईला जाते. गाड्या पॅक पूर्ण भरून. संगमेश्वर डेपो. आणि काहीसं आम्हाला लागले ट्रॅफिक आणि इकडे थांबलेत. चलो हे बघा यमराज आणि खतरनाक जोडी सोबत. आणि लाल्या आणि आदू. चलो पुढे गेले. संकेत आणि गाणे आहे. मध्ये खतरनाक आणि यमराज. त्याच्या पाठी आदू आणि बावा. आणि पाठी मी मोठू आणि गाणे. तर असे आमचे 4 गाड्या आहेत. 4 गाड्यावर आम्ही जातोय. आणि जोरदार पावसाचं आगमन झालंय. जर मित्रांसोबत जायचा प्लॅन कधी कॅन्सल करू नका. जी मित्रांसोबत जायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे
मध्ये पाऊस, मध्ये ऊन, मध्ये पाऊस, मध्ये ढगाळ, तसे हे चालूच आहे चक्र. तरी पण बघू आपण पुढे. यायला बैलांचा गोवट बरा असतो रे. इथं विषय गंभीर, तिथं आपला बावा खंबीर. तर गाईज आम्ही फायनली आता देवरुखमध्ये आलो आहे. आता थोड्या वेळात जाणार आहोत. आम्ही थांबलो आहे. आमचा एक पार्टनर येतोय, त्याच्यासाठी थांबलो आहे. हे आता आपण कुठे देवरुखला आहोत ना? देवरुखला आहोत ना? अजून देवरुखला आहोत ना? तर गाईज आम्ही आता देवरुखला आहोत. बाबा अजून किती टाइम लागणार आहे आपल्याला? 15-20 मिनटं लागतील असं बाबा बोलतोय. बाबाला आणि आजूला दोघांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या भरोश्यावर आलोय. ते नेतील तिकडे जायचं. आता काय करणार बाबा? मॅप बरोबर लावलायस ना? तर मॅपवरती जातोय. आम्हाला पण काही एवढं काही माहित नाही प्रॉपर, तरी पण जाऊ. दोघं राहिले कुठे अजून? सामान महत्वाचं आहे. सामान घ्यायला थांबलेत. आता बघू. डायरेक्ट आपण भेटू टिकलेश्वर मंदिरात. वरती चढायची, इथं चढून जायचं बोलतात. बघूया. आणि आता आम्ही चढून जायचं आणि आणलं याला चढाय. चढशील ना वरती? वरती चढत जायचं. चढणार ना? चढणार. तर गाईस तुम्ही कधी मित्रांसोबत जायचा प्लॅन कॅन्सल करू नका. एक वेळ गर्लफ्रेंड सोबत जायचा प्लॅन कॅन्सल करा, पण मित्रांसोबत हा म्हणता ना. एक नंबर वातावरण आहे. आणि जे माहीत नाही ना ज्यांना, ते पुढे आहेत. ज्यांना माहिती आहे ते पाठी आहेत. हे बघा, यांना माहिती आहे. आणि ते दोन गाड्यावाले आहेत, ते ज्यांना माहीत नाही आहे तरी पण जात आहेत. बघू आता. फर्स्ट टाइम आलो इकडे. मैंने तो आला होता याच्या अगोदर. तर गाईज गाणे अगोदर आलेला, मी काय आलेलो नाही. गाणे 1-2 वेळा येऊन गेलाय, पण मी फर्स्ट टाइम आलोय. मोठू तो आला होता तरी नाही. मोठू पण नाही आलेला. मोठू महिन्याचं नाव आहे हर्ष, पण आम्ही मोठू बोलतो. डोंगरात जायचं आम्हाला, पण भारी वाटतंय बघून इथूनच. बघू आता. बघू शकता एवढ्या वर जायचंय. चलो. हे पाठून येत आहेत. अजून 2 जण पाठी आहेत. 4 जण. तर आम्ही जातोय. गाईस फायनली आम्ही पोहोचतोय. अजून येत आहेत. इथे आम्ही थांबलोय. इथे 2 जण येतात, त्याच्यासाठी थांबलोय. पुढे बघू वरती किती चढायचंय. गाडी आहे जल्दी का? पुढे जाऊन बंद पडत होती लगेच. मग चालत का नाही आला? चालत काय तर गाईज आम्ही फायनली निघालोय. वर चढायला सुरुवात केली आहे. आता बघू किती टाइम लागतो वर चढायला. काका बोललेत मगाशी अर्धा तास लागतो. आता बघूया किती अर्ध्या तासापेक्षा जास्त लागतो की कमी लागतो ते. तर चलो.
बबलू जमला हा आज वरती कसं चढणार मग रोपवेने जाणार ही रोपवे आहे संकेत अजून अर्धा तास लागणार आहे तू चढणार आपण गबडीवाले चढणार म्हणजे नॉन स्टॉप नॉन स्टॉप. चला बघूया. तर गाइस फायनली पोहोचलोय. थोडंच अंतर बाकी आहे वरती थोडंच बाकी राहिलंय. चला जाऊया. बसत बसत आलोय. आणि गाइस इकडे सह्याद्री आहे त्या समोर. कॅमेरामध्ये दिसतात का माहित नाही मला पण इकडे सह्याद्री आहेत. मी बोलतोय म्हणून आहेत दिसत नसले तरी मी बोलतोय म्हणून आहेत गाइस. आणि हा इकडे असा परिसर आहे. एकदम वरती आहे टिकलेश्वर मंदिर. तर काय फायनली आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालोय. जरा फोटो वगैरे काढतात पोरं. फोटो वगैरे काढून झालं की आम्ही निघणार आहोत.